पाहिजे, कुठे कोणाला राग आला त्याच्यातून वैयक्तिक काय झालंय का वगैरे, हा एक पूर्णपणे वेगळा विषय झाला। पण त्या दिवशी जसं एक मोर्चा निघाला होता काही विशिष्ट समाजाचा, तसं आज नेमकं मराठी माणसाचाच मोर्चा निघत असताना तिकडच्या पोलिसांनी एवढी धरपकड का करावी, कोणाच्या आदेशावर करावी, हे उत्तर स्थानिक पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी राज्याचं देणं महाराष्ट्राला गरजेचं आहे। गेले 2-3 दिवस आम्ही सतत पाहत आहोत, म्हणजे त्याच्या आधी देखील मराठी विरोधी GR, सक्तीचा GR तो मागे घेतल्यानंतर ज्यांनी GR जाळला, अन्यायकारक GR जाळला, त्यांच्यावर केसेस टाकले गेल्या। मग एक कोणतरी भाजपची उठून बोलतं की मराठी माणूस म्हणजे ते पहलगाममध्ये आलेले अतिरेक्यांसारखे आहेत, त्यांची तुलना त्या पाकड्यांबरोबर केली। त्याच्यानंतर काल परवाकडे ते निशिकांत दुबे जे बोललेले आहेत। आता कालच मला वाटतं आपण पाहिलं असेल आकडे, महाराष्ट्र किती GST हे केंद्र सरकारला देतो, आणि जे आपण बोलतो ना दिल्लीची तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, खऱ्या अर्थाने हा देश फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या फायनान्सेसवर चालतो। मग इतर राज्य आहेत त्याच्यात, मग प्रगत राज्यांमध्ये जर आपण पाहिलं तर तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, इतर राज्य देखील त्या पूर्ण तिजोरीमध्ये आपलं योगदान देत असतो। पण महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते एवढं मोठं आहे, त्याच्या बदल्यात आम्हाला मिळतं काय तर महाराष्ट्रावर अन्याय, भाजपकडून केंद्र सरकारकडून अन्याय। जर तिजोरीत पाहिलं तर भोपळा, आणि एक अन्यायकारक महाराष्ट्र विरोधी मराठी विरोधी सरकार हे भाजपच्या रूपात आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे। पूर्ण मराठी उद्या मग हिंदी देतो। आता गंमत अशी झालेली आहे, रस्ता करण्यासाठी जे काल आपण पाहिलं असेल, मला काही पत्रकार मित्रांकडून माहिती आली रात्री अचानक की कुर्ला ITI इथे 9000 झाडं कापण्याचा एक यांचा प्रयत्न होता। 48 प्रकारच्या प्रजाती आहेत त्या झाडांच्या, आणि गंमत अशी आहे की मागच्या जागतिक पर्यावरण दिनी ही 9000 झाडाचं मियावाकी अर्बन प्लांटेशन हे तिथे केलेलं, अर्बन फॉरेस्ट।